रामदास सुट्टी काय शाळेला? आज रविवार आहे ना. आणि युट्यूबचा आताच आपला पेमेंट आले. आपण तुला काय घ्यायचे? बरं पाहू आपण मग. बरं किती पेमेंट होते मग पाहू. हा राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, हा आहे आमचा सुखी परिवार रामादित्य मराठी ब्लॉग परिवार. आणि मित्रांनो, आज आपण आहे ना म्हणजे थोडा यूट्यूबच्या पेमेंटविषयी थोडक्यात बोलणार आहे ती. तर मग आता यूट्यूबचं आहे ना आमचा 5वा पेमेंट आता 21 ते 26 या दरम्यान येणार आहे. आता तो किती येणार आहे अजून आम्हाला म्हणजे फिक्स कळालं नाही. तर मग 5वा पेमेंट येणार तर रामदास ना एक इच्छा व्यक्त केली आमच्याकडे. तर रामदास यायला लागत तुला सायकल. तर रामदास म्हणतोय मला सायकल पाहिजे. तो म्हणजे बरेच दिवस झाला मागतोय. तर मग म्हटला चला आपल्याला कधी सायकल खेळा भेटली नाही. आपण आपल्या पोरांची हाऊस केलीच पाहिजे. तर त्याला सायकल घेऊन जाणार आहेत आम्ही. तर मग चला मित्रांनो, मग रामदासची इच्छा आहे ना, तर मग सायकल द्यायची. तर मग त्याला सायकल तुला सायकल घेऊन येऊ का आम्ही. आणि मित्रांनो, जो आपण असे व्हिडिओ जो बनवतोय ना, एक म्हणजे आपल्या मित्रांसाठी एक मोटिवेशन, एक मस्त अशी प्रेरणा भेटावी का मेहनतीचं फळ काहीतरी भेटत आहे मित्रांनो. आणि आम्ही 2 ते 2.5 वर्ष या यूट्यूब या क्षेत्रामध्ये आता म्हणजे मेहनत करतोय आणि याचाच कुठंतरी आता आपल्याला फळ भेटतं आहे का नाही. तर कसं वाटतंय तुला याचा? भारी वाटत आहे. म्हणजे आपल्या आता सध्या दुसरा चला नाही आपल्याकडे मजुरी नाही जास्त राहत ना. मग ह्या कसं आहे आपल्या परपंचाला थोडासा आधार म्हणून भारी आहे ना. आणि मित्रांनो, बाहेर जास्त जमत नाही जायला. आता ह्या बारीक पोर आहे ना, मग त्याच्यामुळं आता त्याला घ्यायला एक माणूस ह्या फिक्स आमच्या लागत आहे. आणि थोडीशी आपली कशी शेती आहे, आपली थोडासा भात झाला आहे. ह्याचा मी मागच्या व्हिडिओमध्ये खळ्यामध्ये भात दाखवला. तर मित्रांनो, या यूट्यूबमध्ये मेहनत करून कसं आहे थोडासा प्रपंचासाठी आमचा म्हणजे हातभार लागतोय. आम्ही थोडासा म्हणजे जास्त नाही आम्हाला यूट्यूबमध्ये भेटत मित्रांनो, थोडं कळ ना. पण मग आता आज एक जो पेमेंट भेटणार आहे आपल्याला, थोडीशी रामदासला सायकल घेऊन या प्रपंचासाठी सुद्धा आम्ही थोडासा हातभार लावतोय. एक आपल्या मेहनतीचा फळ कुठेतरी भेटत आहे म्हणून एकदम मस्त वाटत आहे मित्रांनो. आणि सगळ्या मित्राला एक प्रेरणा म्हणून का खरंच आपण पण मेहनत करा हे तर मी वेळोवेळी आपल्याला सांगत राहतोय. तर याबद्दल रामदासच्या याचा थोडक्यात मनोगत म्हणजे काय का आता यूट्यूबचा आपल्याला प्रपंचाला हातभार लागत आहे म्हणजे कसं वाटत आहे. आणि यूट्यूबमध्ये आता बोलायला तिला पहिली घाबरायची, पण आता कसं वाटतं यूट्यूबमध्ये बोलाय. तर तुला कसं वाटतंय बोलायला आता बोला म्हणजे पहिल्यांदा मी कशी घाबरायचे बा कोणी वाईट कमेंट करेल. पण मग एक वेळेस व्हिडिओ बनवला, पण मग सगळ्यांनी चांगला सपोर्ट दिला. मग आता काय वाटत नाही बोलाय, बिनधास्त बोलत आहे. आणि ह्या यूट्यूबमुळं कसं आहे बा थोडासा आपल्या प्रपंचाला हातभार लागतोय. आपल्या बाहेर जायला जमत नाही या पोरांमुळं. मग मस्त वाटत आहे. अरे मित्रांनो, येत आहे रामदासच्या यायला बोलता सुद्धा येत नव्हता. ती कधीच बोलत नव्हती, पण म्हणला बोल. आमच्या बऱ्याच मित्रांनी म्हणजे कमेंट केली होती का रामदासच्या यायला बोलायला. तर म्हणला बोल बुवा. मग तुला तर मग ती एक व्हिडिओ बनवला तर भरपूर असा सपोर्ट भेटला, भरपूर प्रतिसाद भेटला मित्रांचा. तर मग त्याच्यामुळे तिला आणखीन उत्स्फूर्तता वाटली, म्हणजे एक प्रोत्साहन भेटला. आता आम्हीच आपल्या अनेक मित्रांनी म्हणजे प्रोत्साहन देतोय, एक मोटिवेशन प्रेरणादायी विचार देतोय. तर आमच्याजवळ सुद्धा प्रेरणा आहेच ना मित्रांनो. म्हणून मग आणि काही वेळेस आपण व्हिडिओ बनत असताना लोक काय आपली थोडीशी नावं ठेवतात मित्रांनो. मग त्याबद्दल तुला काय वाटत आहे? वाईट लोकांकडे शक्यतो लक्षच द्यायचं नाही. कारण आपल्या समोरचे जे चांगले राहतात त्यांना वाटत आहे चांगलं व्हावं, पण जे वाईट राहतात ना त्याला नाही वाटत का हे माणसं पुढे जावा असं राहतात. त्यामुळे त्याच्या कधी लक्ष नाही द्यायचं, आपलं काम आपण करीत राहायचं. आणि मित्रांनो, प्रत्येकाच्याच बाबतीत ही गोष्ट आहे का आपण ह्या क्षेत्रात मला कोणत्याही क्षेत्रात जोपर्यंत आपल्या हातात यश नाही ना तोपर्यंत म्हणजे लोक थोडीशी बोलतच राहतात. आता आम्हाला सुद्धा भरपूरच लोकांच्या म्हणजे अशा मागं पुढं म्हणजे ह्या टीका करतात लोक. आपली काही म्हणजे त्या गोष्टींची त्या लोकांशी काही मतलब नाही राहत. कारण कसं आहे मित्रांनो, तर ह्या गोष्टी कशा लोक आहे निंदकाच्या घर म्हणतात ना, असा विषय झाली. तर ही गोष्ट सत्य आहे मित्रांनो.
आणि निंदा करणाराशिवाय आपण पुढे जात नाही. निंदा केल्यानंतर आपल्याला आणखीनच उत्स्फूर्तता वाटते आणि ज्यावेळेस आमची निंदा होते ना त्यावेळेस आम्ही आणखीनच नव्या जोमाना मेहनतीला लागतो मित्रांनो. कारण कसं आहे, निंदा करणारी 1-2 राहतात बोटामध्ये आहेत की तो त्यांचा जन्मजात धंदा राहतोय. आपल्याच गावातले आपल्या शेजारचे राहतात आणि आपलंच मित्र राहतात, आपल्या तोंड उघड बोलत ती पण आपली पाठीमागे निंदा करतात. पण त्यांचा तो जन्मजात धंदा आहे मित्रांनो. त्यांचा विषय सोडून देतात, कारण त्यांची प्रगती होत नाही. कधी होणार तर नाही त्यांची प्रगती, पण होतही नाही कारण तेच लोकांनी पुढे जाऊन देते नाही तर ते काय पुढे जाणार नाही का मित्रांनो. अख्खा महाराष्ट्र या राम आदित्य मराठी ब्लॉगच्या पाठीमागे कितीतरी लोक लाईव्ह येतात आणि कितीतरी लोक सपोर्ट करतात. मोठमोठा अधिकारी आमच्या चॅनलवर येतात आणि आमचे गुरु समान आमच्या आदरणीय कितीतरी मोठमोठी माणसं येतात. तर जे आमची टीका करणारे मित्र आहेत ना ते नॉर्मल आहेत मित्रांनो, एकदम किरकोळ, म्हणजे असं त्यांची काही प्रगती नाही काहीच नाही, एकदम किरकोळ. ते आम्ही एकदम म्हणजे ते आम्हाला जसे आम्हाला कमी समजतात ना तर आम्ही ते एकदम सिंपल समजतोय. कारण कसं आपल्या चॅनलवर एकदम मोठी मोठी माणसं आहेत, अख्खा महाराष्ट्र आपल्याला सपोर्ट करतोय आणि ज्या टीका करणाऱ्या त्या कधीच आपल्याला सपोर्ट करते नाही ते मित्रांनो, त्या कधीच सपोर्ट करणारे नाही. मग त्यांचा विचार आपण काय करायचे असे मित्रांनो. जाऊ द्या, तर टीका हे होतच राहतात, पण आम्ही या माध्यमातून आज सक्सेस झालोय, अख्ख्या आपल्या मराठी माणसाला सहकार्य करतोय आणि याच्यातून आम्हाला पण काहीतरी फळ भेटत आहे. थोडासा एक आमच्या प्रकल्पाला हातभार लागतोय. आणि मित्रांनो मी यूट्यूबचा पेमेंट सांगत नाही, म्हणजे असे का प्रत्येक यूट्यूबर मित्रांनी मी वारंवार एक जीव तोडून सांगतो मित्रांनो, एक मनापासून का यूट्यूबचा पेमेंट असा सहजासहजी सांगता येत नाही, कारण यूट्यूब स्ट्राईकसुद्धा देऊ शकतोय. म्हणून यूट्यूबचा पेमेंट मी आपल्याला सांगत नाही. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा काही यूट्यूबच्या पेमेंट आम्हाला होतं ना त्यावेळेस बऱ्याच मित्रांनी पेमेंट केला का तुम्ही टाईमपासच केला, यूट्यूबचा पेमेंट सांगितला नाही. तर एक कारण अशी न सांगण्याचं कारण असे मित्रांनो का यूट्यूब स्ट्राईक मारू शकतो, यूट्यूबच्या नियमांच्या विरुद्ध आहे. यूट्यूबचा पेमेंट नक्कीच सांगेल मी मित्रांनो, फक्त थोडासा काही गोष्टी नंतर आपल्या आताची कुठेतरी सुरुवात आहे. पण हा असा व्हिडिओ बनवण्याचा तात्पर्य असं आहे मित्रांनो, आपल्या मित्रांसाठी एक नवीन प्रेरणा मिळावी, नवीन उमेद मिळावी, नवीन एक ताकद मिळावी म्हणून हे व्हिडिओ मी बनवतोय. त्यात ज्या आपल्या म्हणजे प्रत्येक यूट्यूबर जे आहेत ना नवीन व्हिडिओ बनत असताना त्यांची निंदा केली जाते, टीका वाईट कमेंट होते ना, याच्याविषयी बोलण्याचं कारण असं आहे का ह्या लोकांकडे लक्ष देऊ नका मित्रांनो. आपली प्रगती जर करायची असेल तर नक्कीच आपण काम जोमानं करत राहा. कारण मी नेहमीच म्हणतोय तुमच्यावर जर वाईट प्रसंग आला ना मित्रांनो तर ह्या ज्या लोक आहेत ना ह्या तुम्हाला पोसाय नाही येणार. तुम्हीच तुमची प्रगती सुखाच्या टायमाला हे तुमच्या पाठीमागे उभी राहतील, पण दुःखाच्या टायमाला बाजूला पडून जातील मित्रांनो. तुम्हालाच तुमचा प्रपंच चालवायचे आपल्या स्वकष्टानं स्वहिमतीनं आणि याच्यात मित्रांनो आपला जे काम आहे आपला प्रपंच सांभाळून ह्या गोष्टी करीत राहा मित्रांनो. आणि प्रपंच सांभाळून या गोष्टी सगळ्या पोरासोबत आता आमच्याही पाठीमागे बारीक पोरा मित्रांनो सगळा करून आम्ही त्या यूट्यूब क्षेत्रात येतोय. नवीन मित्र भेटलं, भरपूर सपोर्ट भेटला आहे. आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी टाकला होता मराठी माणसाला पुढे गेला पाहिजे यासाठी आम्ही नेहमीच म्हणजे प्रयत्न करणार आहे. कोणाला मदत लागली तर नक्कीच फोन करीत चला मित्रांनो. आणि आज आमचा यूट्यूबचा 5वा पेमेंट होणार आहे किती होणार आहे अजून माहीत नाही, पण कदाचित रामदासला सायकल येईल असं मला वाटतं. कारण यूट्यूबचं पेमेंट फिक्स ह्या सांगता येत नाही. आता आम्हाला म्हणजे मेल पडेलच, यूट्यूबचा मेल येतोय प्रत्येक माणसाला, तो किती येईल सध्या तरी सांगता येणार नाही मित्रांनो. आणि यूट्यूबचं पेमेंट सांगते नाही ती, हे फक्त आपल्या मित्रांसाठी कळवळीची विनंती आहे. आणि आता रामदासची आई म्हणजे ती जी बोलते तिला सुद्धा एक रेसिपीचा चॅनल चालू करायचा होता, पण सध्या हा चॅनल चालू आहे आपला, तर रेसिपीचा चॅनल जर आपण चालू केला तर मग तू करतेस का बोलतो का? बोला पण मग मी असल्याशिवाय नाही मला केला जास्त जमत बोला. आणि रामदास चॅनल म्हणजे रेसिपीचा चॅनल चालू केली असं आम्ही प्रत्येक कसं 2 चॅनल चालू वेळच नाही मित्रांनो. तर मित्रांनो चला एक असे व्हिडिओ बनवण्याचा तात्पर्य असा राहत आहे एक नवीन प्रेरणा मिळावी. रामा भूक लागली का? नवीन प्रेरणा मिळावी सगळ्या गोष्टी आपल्या मित्रांनो जास्त वाईट लोकांकडे लक्ष टाकू नका, मेहनत करीत राहा, नक्कीच आपण पण यूट्यूबमध्ये सक्सेस व्हाल. आम्ही फक्त 25% सक्सेस झालो आहे. छोटासा एक परिवार या यूट्यूबच्या माध्यमातून चालवतोय. यापुढं कसा आपल्या आशीर्वादांना कसा होईल हे सांगता येत नाही. आणि
मित्रांनो, हे जीवन फक्त एकच वेळेस आहे, पुन्हा पुन्हा हे जीवन नाही. सगळ्यांची प्रेमानं वागा, सगळ्यांची आदरानं वागा आणि वाईट लोकांकडे लक्ष देऊ नका. ते त्यांच्या पैसे राहिला. वाईट कमेंट सुद्धा लक्ष देऊ नका. वाईट कमेंट जर केली तर त्यांना वाईट सुद्धा बोलू नका मित्रांनो. तर चला मित्रांनो, अशा प्रकारचा हा छोटासा व्हिडिओ मी आपल्या कुटुंबामध्ये बनवला. कसा वाटला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ? नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आपण जर चॅनलला नवीन असाल ना मित्रांनो, तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला. पुन्हा एकदा सगळ्यांनी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो. जय महाराष्ट्र, जय आदिवासी. थोडंसं केला. हा, बंद कर.